गेल्या 4 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प आता भरू लागलेले आहेत। आपण जर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 94% जलसाठा झालेला आहे। आपण आता धुळे तालुक्यातील या गोंदूर धरणावर आलेलो आहोत आणि गोंदूर धरणावरून कापडणे असेल, त्याचबरोबर देवभाने असेल, गोंदूर असेल, निमडाळे असेल, या प्रमुख गावांना या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो आणि आता हे धरण पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले आहे। काही काळापूर्वी या धरणातला पाणीसाठा कमी झाला होता, मात्र आता अवकाळी झालेल्या पावसामुळे हे धरण आता ओसंडून वाहताना आपल्याला दिसत आहे। संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जवळपास 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 95% जलसाठा झालेला आहे। तर जे काही 45 लघु प्रकल्प आहेत, अशा 45 लघु प्रकल्पांमध्ये 88% जलसाठा झालेला आहे। आता विविध ग्रामीण भागातले जे काही लघु तलाव आहेत, लहान मोठे तलाव आहेत, या तलावांमध्ये या अवकाळी पावसामुळे आता हे तलाव सर्व भरून वाहताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी शेतकऱ्यांच्या शेतीचं मात्र या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।